आपण चाललेलो आहोत भात लावणी करायला। भात लावणी करण्याआधी पेरणी केली जाते, जी माझ्या मागे केलेली आहे। आणि एवढी साधारण रोपं झाल्यानंतर त्याच्या मुठी बांधल्या जातात आणि मुठी बांधल्यानंतर नांगरणी केली जाते। नांगरणी करायला आपण जाणार आहोत। नांगरणी करण्याआधी जिथे भात लावणी करायची असते तिथलं गवत काढलं जातं आणि त्यानंतर माती मऊ करण्यासाठी नांगरणी केली जाते। तर चला नांगरणी करूया। एका हातानं नांगर धरायचा आणि बैलांच्या मागणं फिरायचं। आणि नांगरणी केल्यानंतर ही जी रोपं आहेत त्याची लावणी केली जाते। तर चला बघूया। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे काय आहे, तर चला दाखवते। अंगठा चेपायचा पहिला आणि अंगठ्यानंतर तो करायचा। आता ही पिशवी शेती मी असं खाताव ना। आता यंदा तुला दाखवायचं सर तुझ्या मुठीत नसेल त्या आठवड्यात ते काढलंय आता नेमकेच ना कडे घ्यायचे अजून ते बांध तसं नाही तसं नाही खायचं धरलंच ना एवढं घ्यायचं असा फिरव मध्ये अंगठा ठेवायचं मार्किंग आणि आता गोल फिरव नंतर अंगठ्यात दाबायचं त्याला बरोबर बाई या अंगठ्यात दाबायचं अच्छा मग शिकलीस मग त्यात काय एवढा गणित काढता येते काढायला काय आहे एक हे करायला लागतं गवत आहे येते ना ती झाड लावून देतात पण काढायलाच नाही बांध मूठ बांध त्याला मेहनत बघ कशी गवत नाही ठेवायचं उपट असा उपट्याचा हा असा खाली ते आपण पाण्यात ठेवलं की धुते ते असं काढ मूठ बांधायला मंगाची बांधला चांगला बांधला करायचा एक काढलीच काढली तरी पाहिजे आम्हाला सवय आहे एक नाही ना जन्म असते पटापट दोन्ही हाताने वडायला लागते मंगाची मूठ बांधला असेल बांध तुझ्या मुठीत भेटेल तेवढा का हातात येईल तेवढा म्हणजे मूठ पण मोठा होतो असा ठोकलाच ना असं तरी जाते माती जास्त नंतर का धुवाय आम्ही का ते धुवूनच लावतात डायरेक्ट काय जड आहे काय हलका आवड नाही हलका लगेच निघतो आणि जड पुसतो काय म्हणतात ह्याला ही ना मूठ ना ह्याला मूठ म्हणतात आणि आपण काढतो तो आवण बांधताना मूठ आपण असं काढतो हा फिरवताना चुकीचं फिरवलाय नाही तिकडनं नाही वरण घे आणखी घे त्याचे 4-5 काढ इकडे त्याला अवन म्हणतात आणि बांधतात त्याला मूठ म्हणतात। हा बघ आता तुझे चिंतेचे असं इकडे फिरवायचं अच्छा डाव्या साईडला मंगाशी दाखवायचं तशीच बांध फिर अजून एकदा फिरेल आणि नंतर मांगटा घालायचा अंगठ्यानं आतमध्ये खोटायचा हातात घेतला कशी मूठ बांधायची हा मूठ झाला आपण काढतो तो आव्हान हा मूठ एका जागेवरती हे बियाणं पेरलेलं असतं आणि ते मोठं झालं की त्याच्या मुठी बांधून मोठ्या जागेमध्ये नांगरणी करून लावणी केली जाते।
आम्ही आलोय भात लावायला हा. आणि काकी सांगतील आपल्याला भात कसा लावायचा आहे. तर काकी हा कोणत्या तांदळाचा भात आहे? वाडा कोलम वाडा कोलमचा हा भात आहे आणि त्याला मूठ म्हणतात हा आणि सगळे इथे भात लावतात. हा. तर तुम्हाला आम्ही दाखवतो की आता भात कसा लावणार. उलटा 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 पण धरला उलटा घालची लावताय. ह्याच मुठीतली 2-3 रोपं घेऊन मातीत लावली जातात. त्यालाच लावणी करणं असं म्हणतात. पण नाव घ्यायला लागलं. पावसाळ्यात जर तुम्ही बाहेर पडलात तर सगळीकडे अगदी हिरवंगार झालेलं असतं. त्यातूनच कोकणात अजूनच छान वाटतं. वरतून पडणारे टप्पोरे थंडगार पावसाचे थेंब, चिखलात रुतलेले पाय आणि हातात हिरवगार भाताची रोपं आणि आजूबाजूला गावची कष्टाळू माणसं. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का? मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. भात म्हणजेच तांदूळ हे कोकणात प्रामुख्याने येणारं पीक. तसेच कोकणातले बरेचसे पदार्थ तांदळानेच बनवले जातात आणि कोकणी माणसाच्या आहारातल्या प्रामुख्याने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजेही भातच. कोकणात जून जुलैपासून भात लावणीची सुरुवात होते. ह्या 2 महिन्यातच भात लावणी करतात आणि साधारण दसऱ्यापर्यंत भात पिकतो. त्यानंतर भाताचं पीक काढून भात कापणी करतात. यंदा आम्ही पहिल्यांदाच भात लावणी केली, पण भात लावणी करण्यात जी मजा आली असेल ते मी शब्दातही मांडू शकत नाही. काहींना हा व्हिडिओ पाहूनही चिखलातही उतरण्याची किंवा चिखलाचे हातपाय बघूनही किळस वाटली असेल, पण मी जे अनुभवले ते सुख शहरातही अनुभवता येणार नाही. तर मंडळींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा.